मंचावर बसलेले महाराष्ट्राचे भाग्यविधाते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष, या पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब, आमची सहकारी आणि रणरागिणी राखी जाधव, अमोल मातेले, नितीन देशमुख, उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले, पण अस्वस्थ दिसतोय महाराष्ट्र. गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये मराठी माणसाला अति दुःख झालं. महाराष्ट्रामध्ये मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. जगामध्ये अनेक पुतळे आहेत. 1886 साली बांधलेला अमेरिकेतला द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे तसा उभा आहे. शाहू महाराजांनी बांधलेला पहिला पुतळा पुण्यातला आहे तसा आहे. गेटवे ऑफ इंडियावर बांधलेला पुतळा आहे तसा आहे. पण 6 महिन्यात उरका हा आदेश घेऊन आपटे नावाचा कोणतरी कलाकार, त्याला कलाकार मी म्हणणार नाही, तो पुतळा बनवतो आणि पुतळा लावतानाच हात निखळून खाली पडतो. हे कोणाला माहित नव्हतं. आता हळूहळू माहिती उघडतेच येते. तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज आहेत की नाही याबद्दलच शंका निर्माण होते आणि पुतळा पडतो. धक्कादायक बाब ही आहे की सरकार लागलीच क्षमा मागून मोकळी झाली असती तर मराठी माणसाला थोडं बरं वाटलं असतं. पण ते आपटेच्या समर्थनार्थ बाहेर पडले. म्हणाले वादळ आलं. वादळ किती वेगाचं होतं? 45 किलोमीटरचं. अहो त्याच्यातनं कोकणातली सुपारी पण पडत नाही. नारळ तर लांब राहिलं. अहो जे वादळ सुपारी आणि नारळ पाडू शकत नाही तर शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पाडू शकला असता? तुम्ही पुतळ्याकडे लक्षच दिलं नव्हतं. ज्या माणसाने शिवाजी महाराजांचा क्लेचा पुतळा बनवला होता, क्ले माहिती आहे ना, क्लेचा पुतळा बनवला नव्हता, तुम्ही पूर्ण पुतळा उभा करण्याची जबाबदारी दिली. त्याचा बॅलन्स कुठे ठेवायचा, त्याचं मेटल कुठलं वापरलं पाहिजे, काही माहीत नसलेला, अक्कल नसलेला जयदीप आपटे हा पुतळा बनवतो आणि महाराष्ट्राची लाज उभ्या देशामध्ये खाली जाते. आपटे फरार. हे फरार सरकार आहे, फरार सरकार. मध्यंतरी विशाळगडावरती हल्ला झाला. दर्ग्यावरती चढून दर्गा तोडला गेला. खाली उतरले, नराधमासारखे वागले, मस्जिदीमध्ये घुसले, मस्जिद पाडली. ज्या महाराजांनी सांगितलं होतं की कुठल्याही आक्रमणाच्या वेळेस प्रार्थनास्थळ आणि पवित्र पुस्तकांना हात लावता कामा नये, त्याच महाराजांच्या पुण्याईनी आणि पुण्य आशीर्वादाने बसलेलं हे गाव होतं गजापूर. 80% हिंदू, 20% मुसलमान. गाव लुटलं. गाव लुटताना त्यांनी हे बघितलं नाही की हिंदू आहे का मुसलमान. चंबळचे दरोडेखोर जसे येतात तसं त्यांनी गाव लुटलं. पैसे, दागिने, बायकांच्या साड्या, अख्खं गाव जंगलात पळालं. अख्खं गाव. मला प्रशासनाला 2 प्रश्न विचारायचे.
प्रशासनाला कल्पना नव्हती हे होणार आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, विशालगडावर राहणाऱ्या सगळ्या हिंदू मुसलमान बांधवांनी जाऊन 5 जुलैला कलेक्टरला भेटून निवेदन दिलं होतं की असं काहीतरी होणार आहे, आपण जरा लक्ष द्या. त्यांना दिला पत्र. त्याच्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलं, शाहूवाडी पोलीस स्टेशनला, की आम्हाला भीती वाटते, काहीतरी होणार आहे. शाहूवाडी पोलीस स्टेशननेही काही केलं नाही. आणि अखेरीस 14 तारखेच्या रात्री जे व्हायचं तेच झालं. तुम्ही कोणी विशालगड बघितलाय की नाही मला माहित नाही, पण विशालगडावर जायला एकच वाट आहे. एरवी तुम्ही विशालगडावर जाऊच शकत नाही. मग ती एक वाट जर पोलिसांनी अडवून धरली असती तर हे घडलं असतं का? म्हणजे पोलिसांना कोणीतरी सांगितलं होतं शासनातनं, अडवण्याचं काम करू नका, त्यांना जे करायचंय ते करू द्या. आणि त्यांना जे करायचं त्यांनी करून दिलं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला. अजून एकही आरोपी अटकेत नाही. आरोपी फरार, आपटे फरार. आदर्श शाळेमध्ये 2 बालिकेंवरती अत्याचार झाला. अत्याचार झाल्यानंतर पोलिसांना माहित असून देखील पोलीस केस रजिस्टर करायला तयार नव्हते. हा तर जनप्रक्षोभ दिसला आणि पोलिसांनी केस नोंदवली. अशाही गोष्टींमध्ये जर सत्ताधारी हस्तक्षेप करणार असतील तर या महाराष्ट्राचं वाटोळं करायला काही वेळ लागणार नाही. अरे आपल्याला पण मुलीबाळी आहेत. हा विचार करा की आपल्या घरातल्या मुलीवर असं काही घडलं असतं तर आपण काय केलं असतं. त्या लहान पोरीच्या आयुष्याचा विचार करा. तुमच्या ओळखीचा कोणी मानसशास्त्रज्ञ ओळखीचा असेल तर त्याला विचारा, ही जी घटना आहे ती पोरगी तिच्या आयुष्यात मरेपर्यंत कधीच विसरणार नाही. तिच्यावरती तो मानसिक तणाव कायम राहील. तिच्या आई वडिलांवरती तो मानसिक तणाव कायम राहील. त्याचं काय करायचं? केवळ आपटे हा एका पक्षाशी संबंधित होता आणि ती शाळा त्या आपटेशी होती, म्हणून त्याला शाळेला वाचवण्यासाठी या 2 पोरींचा बळी द्यायचा ठरला होता आणि म्हणून पोलीस केस नोंदवली जात नव्हती. बदलापूरमध्ये मोर्चा निघाला. मगरूर पोलीस अधिकाऱ्यांनी फोन केला त्या पोरीच्या आईबापांना की तुम्ही मोर्चात जाऊ नका. तुम्ही मोर्चात गेलात आणि जर मोर्चात काही झालं तर त्या हिंसेला तुम्ही जबाबदार आहात असं समजून आम्ही तुमच्यावर केस घेऊ. इतके तत्पर होते पोलीस अधिकारी. तर ज्या पोरीवर तो अत्याचार झाला होता तिची आई कंप्लेंट द्यायला दुपारी 11 वाजता गेली होती. तिची कंप्लेंट 12 वाजता नोंदवली गेली. रात्री 12 वाजता 13 तासानंतर तिची आई 3 महिन्याची गरोदर होती. दुसऱ्या पोरीची तर तक्रारच घेतली नव्हती. जेव्हा प्रकरण तापायला लागलं तेव्हा तक्रार घेतली. अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं. पक्ष, जात, पात सगळं सोडून सुसंस्कृत बदलापूर. बदलापूरचं नाव आहे. बदलापूरमध्ये अनेक साहित्यिक राहतात, वाचनाचे प्रेमी राहतात, शांत शहर आहे. आणि बदलापुरामध्ये शिवाजी महाराजांचा स्पर्श झालाय. घोडे बदलायचे आणि घोडे विकत घेण्याचं काम हे बदलापूरमध्ये चालायचं. आणि शिवाजी महाराज येऊन घोड्यांची परीक्षा घेऊन ते घोडे घेऊन जायचे. तिथल्या शिवजयंतीचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे त्या बदलापूरची ओळख आहे. आणि त्या बदलापूरमध्ये हे घडल्यानंतर मोर्चा निघतो आणि सरकार नराधमासारखं काय करतं?
तर 300 बायका आणि पुरुषांवरती केस रजिस्टर करतं. ते काय स्वखुशीने मोर्चाला आले नव्हते. तुम्ही थांबा ना यार, तुम्ही भाषण कशाला तोडता माझं यार. ते त्यांच्या मनातला राग, प्रशासनाबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी होते की आमच्या पोरींवर होत आहे आणि तुम्ही साधी नोंदही घेत नाही. काय चुकलं होत्या त्या आई वडिलांचं जे रस्त्यावर उचललं होते. 300 जणांवर गुन्हा दाखल केला. तिथला वामन म्हात्रे नावाचा शिवसेनेचा नगराध्यक्ष होता, शिंदे गटाचा. तिथे एक मोहिते नावाची पत्रकार होती, मनीषा मोहिते. ती पत्रकार सगळ्यांना विचारत होते ती काय प्रश्न वगैरे वगैरे. म्हात्रे समोर जातो आणि तिला विचारतो, तू तर अशी पत्रकारिता करते जणू काय तुझ्यावरच रेप झालाय. एखाद्या बाईला असं बोलणं की तू असं बोलतेस जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय, हा माणूस आहे की हैवान. ती पोरगी रडत रडत पोलीस स्टेशनला गेली. 26 तासानंतर जेव्हा मी बदलापूरला पोचलो आणि मी तिला पोलिसांकडे घेऊन बसलो तेव्हा तिची केस रजिस्टर झाली. आणि आजही तिच्यावर प्रचंड दबाव आणला जातोय की केस मागे घे. तिने मला एकदाच विचारलं की दादा काय करू. म्हटलं बघ, झाली गोष्ट तुझ्याबरोबर झाली आहे, पण ही स्त्री सन्मानाची गोष्ट आहे. हा समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे, हा पत्रकारांचा अपमान आहे. कारण का पत्रकार रिपोर्टिंग करत असतात, माहिती देत असतात, उभ्या जगाला उद्बोधित करत असतात की काय घडतंय, स्वच्छ आणि सत्य सांगत असतात. त्याला जर तुम्ही असं दाबणार असाल तर हे योग्य नाही. म्हणलं तुझ्या आई वडिलांना विचारून तू निर्णय घे, मी तुला काही सांगणार नाही. पण तुझा भाऊ म्हणून मी तुला सांगतो, केस मागे घेऊ नकोस. आजपर्यंत त्या पोरीने केस मागे घेतली नाही. हे काय चालू आहे काय सरकारमध्ये. शिवाजी महाराजांचा पुतळा तुटतो काय, 2 पोरींवर अत्याचार होतो काय, आणि काल का आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते कहर केला. कहर. महाराजांनी सुरत लुटलं का नाही याचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्ही सगळ्यांनी मिळून उत्तर द्या की महाराजांनी सुरत लुटलं की नाही. जोरात उत्तर द्या. आमच्या फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे की महाराजांनी कधी सुरत लुटलंच नाही. महाराजांनी लुटली ती एक छावणी. मी त्यांना आज इथनं सांगतो, माझं आव्हान आहे, इतिहासाची पुस्तक समोरासमोर घेऊन बसूया, सगळ्या बकरी समोरासमोर घेऊन बसूया. बर्नियर नावाचा इतिहास तज्ञ होता. मी आता जे मोबाईल मध्ये बघत होतो ना, मी माझं मन रिफ्रेश करत होतो. बर्नियर नावाचा इतिहास तज्ञ त्यावेळेस भारताच्या भेटीवर होता. त्यांनी लिहून ठेवलंय. अनेक इतिहासकारांनी सुरतेची लूट लिहून ठेवली आहे. त्यांनी फक्त मुघलांना नाही लुटलं, तिथे वकारी होत्या. त्या काळातला व्यापारातला जगातला मुख्य अड्डा सुरत होता. आणि त्यांना एक राग मनात होता की जंजिरेच्या लढाईमध्ये सुरतेहून शस्त्र गेली होती. हा राग शिवाजी महाराजांच्या मनात होता. सिद्धीची तिथे लढाई चालू होती आणि इथनं आरमार जात होतं. तो राग मनात ठेवून त्यांनी सुरतेवर हल्ला केला. आता ह्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. तिथे एक ख्रिश्चन पादरी होते, फादर अँब्रोस. मोठा चर्च होता, मोठा बंगला होता त्यांचा. काही लोकांनी सांगितलं साहेब हे लुटायला पाहिजे. त्यांनी माहिती घेतली तर त्यांना माहिती मिळाली की फादर अँब्रोस हा असा अतिशय स्वच्छ चारित्र्याचा आणि मोकळा ढाकळा आणि मदत करणारा माणूस आहे. त्यांनी सैन्याला सांगितलं नाही, या गऱ्यावरती चालून जायचं नाही. तिथे एक पारेख नावाचा माणूस होता, दान धर्म करणारा अतिशय श्रीमंत.
म्हणजे सुरतेतला नंबर 1 चा श्रीमंत. 2च महिन्यापूर्वी त्याचं निधन झालं होतं. त्याची बायको त्या घरात होती. महाराजांना सांगण्यात आलं ते घर लुटायचं आहे. महाराजांनी चौकशी केली तेव्हा त्याच्याबद्दलचा इतिहास समजला. त्या पारेखच्या घरावर हल्ला केला नाही. जे जे तिथे शरण गेले त्या सगळ्यांना महाराजांनी माफ केलं. जे काय वाटाघाटी करून जे काय घ्यायचं होतं ते घेतलं. पण जे जे शरण आले नाहीत त्यांना कायमची अद्दल शिकवली. सुरतीच्या लुटीचं कारण हे होतं की अर्थव्यवस्था थोडीशी खालावली होती. ती अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराजांनी सुरत लुटली आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. छावणी लुटली, छावणी लुटली, छावणी. तुम्ही महाराष्ट्राच्या महाराजांच्या शौर्याचा अपमान करता. अरे दिल्लीच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला आव्हान देणारा आमचा अफजल खानाच्या मिठीत असताना त्याचा कोथळा काढणारा आमचा बाप. त्याच्या शौर्याचा तास तुम्ही अपमान केलात की सुरत नाही तुम्ही छावणी लुटली. आणि काय सांगितलं माहितीये साहेब, हे सगळं काँग्रेसनी केलंय. त्यामुळे काँग्रेसनी राष्ट्राची मागील मागली. आता बर्नियरला काय जन्म काँग्रेसने घातला होता. तो 1600 साली बर्नियर आला होता. 1668 ला तो सुरतेला गेला होता. तेव्हाच्या बकरी हे समकालीन बकरी आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबरच्यांनी लिहिलेला इतिहास आहे. त्याच्यामध्ये सुरतेच्या लुटीचा उल्लेख आहे. जितके म्हणून वासी बेंद्रे तुम्ही म्हणाल त्या इतिहासकारांनी जी जी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यात शौर्याच्या बाबतीत आणि चातुर्याच्या बाबतीत सुरतेची लूट ही महत्वाची लागली. आणि म्हणून मी या महाराष्ट्रातला इथं सांगतोय, महाराजांचं शौर्य, महाराजांचं चातुर्य हे का छावणीपुरतं मर्यादित नव्हतं. ते तर त्यांना पूर्ण सुरत लुटायची होती. त्यांनी लुटली आणि त्यांचा सगळा धनसंग्राम, धन संपत्ती ही सगळी रायगडावर घेऊन आले. आणि तुम्ही काय म्हणता छावणी लुटली. महाराज छावणी लुटायसाठी पैदा झाले नव्हते. ते इथला स्वराज्य, इथल्या रयतेला न्याय मिळावा म्हणून जन्म घेतलेले शिवाजी महाराज होते. त्यांना तुम्ही परत छोट करताय. ज्या जेम्स लेनना तुम्ही समर्थन केलं, जो जेम्स लेन महाराजांच्या पुत्रित्वाविषयी आक्षेप घेत होता, त्या जेम्स लेनला जसं तुम्ही समर्थन केलं आणि मासाहेबांच्या इज्जतीचे वाभाडे करण्याचे प्रयत्न केलेत, तसाच प्रयत्न आज तुम्ही केलात. महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला. हे मराठी मान्याला कधीच मान्य होणार नाही. एकीकडे पुतळा पडतो काय, दुसरीकडे तुम्ही महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करता काय. अरे काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये, काय लावलंय महाराष्ट्रामध्ये तुम्ही. तुम्हाला महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा आहे की नाही. सगळीकडे जातीपाती धर्माचं राजकारण, धर्मद्वेष इतका पसरवलाय की काल जळगाववरनं कल्याणला पोरीच्या भेटीसाठी निघालेल्या बापाला इतका बेदम मारलं. बघून आश्चर्य आले की एवढा म्हाताऱ्या माणसाला ही तोरण पोरं मारूच कशी शकतात. तो अक्षरशः माफी मागत होता आणि ही पोरं त्याच्या कानफडात मारत होती. साहेब त्याच्याही पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे आज गुन्हा नोंदवले गेला, त्या गुन्ह्यामध्ये घडलेली एकही हकीकत गुन्ह्यात टाकण्यात आली नाही आणि आज त्या पोरांना जामीन देखील झाला. मी पोलिसांना फक्त एवढंच म्हटलं की कायदा आणि सुव्यवस्था जर राखायची असेल तर तुम्हाला तुमचं कलम चालवावं लागेल आणि गुन्हेगारांना जरा धसका बसेल असं काहीतरी करावं लागेल. तो माणूस शब्दाने सांगतोय माझे पैसे गहाळ झाले, म्हणजे चोरीला गेले, रॉबरीचा गुन्हा नाही टाकला. त्याला धमकावलं आम्ही तुला ट्रेन मधनं खाली ढकलून देऊ, गुन्हा नाही टाकला. त्याच्या पोटावर लाथ मारली, त्याला लघवी होत नाहीये. त्याच्या कानफडात मारली, त्याचा डावा डोळा त्याला अंधुकस दिसायला लागलाय.
पोलीस जर अशी न्याय व्यवस्था ठेवणार असतील तर महाराष्ट्राची न्याय व्यवस्था राहील कशी? हे सगळं बघितल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा पोलिसी कारभारामध्ये जो हस्तक्षेप चालू आहे, मी इथल्या लोकांना काही नाविन्याने सांगायला नको. घाटकोट अरे सुरेश, इथे पोलिसांचा हस्तक्षेप किती आहे हे सुरेश पाटील एवढं कोणीच सांगू शकत नाही. सुरेश माझा जुना मित्र आहे. इन्स्पेक्टर होऊ शकते, साहेब पण गृहमंत्री होते. साहेबांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून पोलिसांना बोलून समजवलं असेल, पण पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचं काम साहेबांनी गृहमंत्री म्हणून कधीच केलं नाही. आणि म्हणूनच आजही पोलिसांचं मनापासून प्रेम साहेबांवर आहे. मुंबईमध्ये जे काही घोटाळे चालू आहेत, मुंबई राखी, मुंबईत तुमची संपत्ती किती होती? किती? नाही, तुमचे फिक्स डिपॉझिट्स किती होते? 84,000 कोटी. आता ते किती कोटीवर आलेत? खूप खाली. म्हणजे फक्त मुंबई लुटण्याचं काम चालू आहे. कुठे पूल पडतायत, समृद्धीला भेगा पडतायत, चांगले चांगले रस्ते वाहून जात आहेत, त्यांना 50% ऍडव्हान्स चालू आहे. काम हवंय ना, पहिले 10% आणून द्या. टेंडर निघेल त्या दिवशी 10% आणून द्या, आणि टेंडर लागेल की 30% आणून द्या. मग काम करा, नाही तर करू नका, पण 50% जमा करा. या 50%मध्येच पुतळा गेला. 50% घेतले नसते तर आपटेनेही चांगला बनवला असता. पण या 50%मुळे महाराष्ट्राचं वाटोळ होत आहे. हा भ्रष्टाचार तुम्हाला रोखावा लागेल. ही मगरुरी रोखावी लागेल. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर 2 दिवस लागतात तुम्हाला क्षमा मागायला. अरे तो महाराजांचा पुतळा होता, उभ्या महाराष्ट्राच्या बापाचा पुतळा होता. नतमस्तक होऊन महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे होती. ती पण 2 दिवसानंतर, जेव्हा त्यांचे ऍडवायझर आहेत ना, आजकाल सगळ्यांचे ऍडवायझर असतात. अजित दादा गुलाबी पवार ऍडवायझर. मग त्यांचे ऍडवायझर त्यांनी सांगितलं 2 दिवस बघूया वातावरण कसं होतं. मग 2 दिवसांनी सांगितलं की महाराष्ट्रात प्रचंड राग आहे. मग माफी मागितली. आम्हाला माफी मंजूर नाही. केलेल्या क्रियेबद्दल आणि घातलेल्या गोंधळाबद्दल तुम्हाला उभ्या महाराष्ट्राची नतमस्तक होऊन माफीच मागायला पाहिजे होती. खरं जर तुम्हाला महाराजांबद्दल प्रेम असतं तर तुम्ही तात्काळ राजीनामा दिला असता. तुम्हाला प्रेमच नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शपथ घेता आणि मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ म्हणून सांगता. दिलं नाही, दिलं. प्रेमच नाही. त्यामुळे आहे ती परिस्थिती, राजकीय परिस्थिती समजून घ्या. आहे ती सामाजिक परिस्थिती समजून घ्या. मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुसलमान हे झगडे लावून निवडणूक जिंकण्याचं काम करायचं आहे. हिंदू असो अथवा मुसलमान, मराठा असो अथवा ओबीसी, डोकं शांत ठेवा. तुम्हाला न्याय देणारा तुमचा बाप इथे बसलाय. हा बाप तुम्हाला न्याय देईल. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.